पण आठवले साहेब, काय झालं या सगळ्यांमध्ये तुमच्यावरती मग असा आरोप लागत गेला, तुमची ही सगळी एक कार्यकर्ता म्हणून तुमची कारकीर्द बघितली की रामदास आठवलेंनी या सगळ्यामध्ये ऑपॉर्च्युनिस्टचं राजकारण केलं, संधी साधूपणाचं राजकारण केलं, असं तुमच्यावरती नेहमी आरोप लागला. म्हणजे वेळ पडली, मग तुम्ही पॅन्थरमधनं गेलात, डालेंसोबत गेलात, मग परत स्वतःचा वेगळा पॅन्थर काढलीत, मग रिपब्लिकन पार्टी केली, ऐक्य झालं, तेव्हा तुम्ही परत ऐक्यातनं वेगळे जाऊन शरद पवारांसोबत गेला, मंत्रिपद पदरात पाडून घेतलं. नंतर ज्या भाजप शिवसेनेसोबत जायचं नाही म्हणून तुम्ही वेगळी चूल मांडली, नंतर पुढे जाऊन त्याच भाजपा शिवसेनेसोबत गेलात. हे सगळं बघितलं तुमच्यावरती हा आरोप नेहमी लागत आला. मला वाटतं की आरोप करणारे जे लोक आहेत ते अत्यंत अल्प लोक आहेत. आरोप राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आरोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि सत्तेसाठी काही मी तिकडे गेलो तर अजिबात नाही आहे. म्हणजे काँग्रेससोबत अलायन्स केला होता, तो उद्या सत्ता येणार आहे आणि आपल्याला मंत्रिपद मिळणार आहे. उलट मी मंत्री होण्यासाठी तयार नव्हतो. माझं म्हणणं असं होतं, मी कार्यकर्ता आहे, मी मंत्रिपदापेक्षा माझी भूमिका मोठी आहे. तर मी होण्यासाठी तयार नव्हतो, पण मला अनेकांनी आग्रह केल्यामुळे मी मंत्री झालो. पण ही गोष्ट खरी आहे की ज्यांच्यासोबत मी जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्याच्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते. तर आरोप करायचा असेल त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, पण मी समाजासाठी मी राबलेलो आहे, समाजासाठी मी काम केलेलं आहे. आणि माझ्या कुटुंबाचा कसलाही असा पॉलिटिकल कुणाचा पाठिंबा नसतानाही मी इथं पण झालेलो आहे. त्यामुळं संधी साधू असा माझ्यावर आरोप होत असेलही, पण मी संधी साधू नाही असं म्हणणारे त्या लाखो लोक देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे आरोप करायला हरकत नाही. मी काही कोणाला संधी साधू म्हटलेलं नाही आहे.